तर आपण काय करतोय, पेरू चीज केक आईस्क्रीम. आणि ते करण्यासाठी आपण पेरू इथे स्कूप करून घेतले, त्यानंतर मिक्सरमधनं वाटून त्याला आपण एका गाळणीमधनं काढून घेतले, म्हणजे काय बिया सगळ्या त्याच्या निघून जातात. ते करून घेतले आणि असा हा जो पल्प आहे तो आपण बाजूला घेतलेला आहे, करून घेतलेला आहे. याच्यामध्ये मी आता टाकतोय हे क्रीम चीज. हे सगळ्यात आधी आपण मिक्स करून घेऊ. खरी गंमत या आईस्क्रीममधली या चीजमुळे येते. हा जो किंचित हिरवट जो रंग आहे ना, तो तर पेरूच्या सालामुळे आहेच, पण त्याचबरोबर त्यात पुदिना पण आपण टाकलेला आहे. आणि आता म्हणजे आपण जेवढी प्युरी होती साधारणपणे एक अर्धी वाटी होती, ती अर्धी वाटीपेक्षा थोडीशी जास्ती तेवढाच आपण क्रीम चीज त्यात टाकलेलं आहे. आणि त्याच क्वांटिटीमध्ये मी इथे जे कंडेन्स मिल्क आहे ते वापरतो आहे. आता ॲक्च्युली आईस्क्रीम करताना दूध तापवून ते आटवून आपल्याला करता येईल, पण मी एक थोडासा शॉर्टकट इथे घेतो आहे. कारण सध्या आपण, मला माहिती आहे सगळेच आपण जण खूप बिझी आहोत, आपल्याला एवढा वेळ नाही, तर झटपट झाली पाहिजे आपली रेसिपी. आता हे मिश्रण झाल्यानंतर आपण त्याला फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. त्याला 1.5 तासानंतर काढून परत एकदा फेटायचं आहे. म्हणजे जेव्हा ते सेट व्हायला लागेल ना आईस्क्रीम, तेव्हा काढून त्याला फेटायचं आहे. म्हणजे काय होईल की क्रिस्टल्स फॉर्म होणार नाहीत. म्हणजे कुठलेही क्रिस्टल झाले असतील त्या आईस्क्रीममध्ये तर ते मोडल्या जातील आणि परत फेटल्यानंतर ते आईस्क्रीम क्रीमी लागेल जास्ती छान. ठीक आहे. पण मी इथे करताना मात्र याला डायरेक्टली भरणार आहे आणि याला डायरेक्ट सेट करणार आहे. बरं, आता मी इथे काळं मीठ आणि तिखट टाकतोय. मला थोडंसं त्याला एक पेरूचा जो चटपटीतपणा आहे, ते सगळा मसाला टाकल्यानंतर जो येतो, जी चव येते ती मला हवी आहे, म्हणून मी यात टाकतोय. त्याला एक आपला ट्विस्ट असणार आहे. वा, बघतो जरा याची चव कशी आहे. मला असं वाटतं की आईस्क्रीम बनवण्यासाठी वाट बघायची मला जरूरत नाही, मी असंच संपवतो आता. मस्त झालंय. हे मिश्रण घेणार आहे आणि या पेरूमध्ये स्टफ करणार आहे. याच्यात टाकूया टूटी फ्रुटी, म्हणजे आपलं जे आईस्क्रीम आहे ते एकदम टेम्पटिंग दिसेल. आता मंडळी याला मी फ्रीझरमध्ये ठेवणार आहे आणि सेट करणार आहे. आणि नंतर एकदा सेट झालं की मग यातलं एकही उरणार नाही आहे. हे मी करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. पेरू चीज केक आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणारे साहित्य: पेरू, काळं मीठ, पुदिन्याची पानं, लाल तिखट, कंडेन्स मिल्क, क्रीम चीज आणि टूटी फ्रुटी. कृती: प्रथम पेरूचे 2 भाग करून घ्यावेत. पेरूचा मधला भाग आणि बिया काढून घ्याव्यात. पेरूचा गर आणि पुदिन्याची पानं मिक्सर मध्ये वाटून मिश्रण गाळून घ्यावं. गाळून घेतलेल्या पेरूच्या मिश्रणामध्ये चीज क्रीम घालून नीट एकजीव करून घ्यावं. एकजीव केल्यानंतर त्यामध्ये कंडेन्स मिल्क, काळं मीठ आणि लाल तिखट घालून नीट मिसळून घ्यावं. तयार आईस्क्रीम पेरूच्या पोकळ भागात नीट भरून टूटी फ्रुटीची सजावट करून घ्यावी. तयार आईस्क्रीम फ्रीज मध्ये सेट करून घ्यावं आणि सर्व्ह करावं. घरात नेमकी आई ताईला वगैरे शिकवत असेल तेव्हा? आई आहे, ताईला शिकवताना पण मी भरपूर वेळा बघितलंय. बरं. त्याच्यामुळे आणि घरात लहान असताना, सगळ्यात लहान असताना मी, तुम्ही आत्ता सांगितलं की लहानपणापासून स्वयंपाक करण्यात किंवा रेसिपी करण्यात तुम्हाला रुची निर्माण झाली, बरोबर? आता सध्या जसं ॲनिमेशन किंवा 3D तुम्ही जे आत्ता करताय काम, तेही जसं वाढत चाललेलं आहे, तसं हॉटेल मॅनेजमेंट किंवा शेफ म्हणून सुद्धा एक करिअर लोकांचं खूप छान पद्धतीने ते करतायत आणि त्याला चांगला रिस्पॉन्सही आहे. मग तेव्हा तुम्हाला असं वाटलं नाही की याच्यातही आपण प्रोफेशन म्हणून का पाहू शकतो याच्याकडे? त्यावेळेस लक्षात आलेलं तसं, पण ते होऊ नाही शकलं. बरं. आणि पेंटिंग वगैरे ही माझी आवड आहे, ड्रॉइंग वगैरे, त्याच्यामुळे मी ॲनिमेशनकडे वळालो. बरं. नंतर आता असं वाटायला लागलं की कदाचित मी ते केलं असतं तर खूप छान झालं असतं. बरं. नाही, पण अजून काही वेळ गेलेली नाहीये आणि मुंबई एक असं गाव आहे जिथे तुम्ही अनेक गोष्टी एका वेळेला करू शकता, त्यातनं अर्थार्जनही करू शकता आणि तुमची आवडही जपू शकता, बरोबर ना? व्हेरी गुड. मग तुम्हाला या पुढच्या प्रवासासाठी आमच्या शुभेच्छा तर आहेच आहेत. पण आज आपण आता एक काम करूयात की तुम्हाला जी तुमची हॉबी आहे लहानपणापासून, त्याचा काहीतरी एक छान नमुना पाहूयात. फॅन्टॅस्टिक. थँक्यू सो मच फॉर कमिंग. काकडे सर तयार आहेत, लगेच आपण त्यांच्यासोबत बोलूयात रेसिपीकडे. चला. कल्पेशजी आता आपल्यासाठी पहिला पदार्थ करणार आहेत आणि त्या पहिल्या पदार्थाचं नाव आहे? पहिल्या पदार्थाचं नाव आहे लसणाचे आयते. लसणाचे आयते. बरं. कोणी शिकवला पदार्थ? हे पण मी घरीच शिकलेलो आहे. बरं. तुमच्या आईकडनं? माझ्या बहिणीकडनं शिकलो. बहिणीकडनं शिकला? ह्याच्या आधी ट्राय करून पाहिलाय? हो. कसं झालं होतं? एकदम छान. एकदम छान. आज एकदम छान करा, कारण आमच्या प्रेक्षकांसाठी आणि माझ्यासाठी, बरोबर? नक्कीच. फॅन्टॅस्टिक. माझी आपण लागणारं साहित्य पाहूयात आणि मग कृती करूयात. पातीच्या लसूण आहे,
भिजवलेले तांदूळ आहे, कोथिंबीर आहे, तांदळाचे पीठ आहे, मिरची आहे आणि मीठ. ओके. लसणाचे आयतेसाठी लागणारे जे काही साहित्य आहे ते आपण पाहिलं. साहित्य अगदी छोटूस आहे, काही फार आपल्याला म्हणजे असं खूप काही साहित्य गोळा करायचं असं नाहीये. फक्त हा जो लसूण आहे हा आपण पातीसह घेतलाय का? हो, पातीसह घ्यायचा आहे. बरं. आणि या पातीचा आपल्याला ह्याच्यामध्ये उपयोग होणार आहे? हो, पूर्ण होणार आहे. बरं बरं. आणि तांदूळ फक्त भिजवून घेतले? फक्त भिजवून घेतलेले 3 ते 4 तास. 3 ते 4 तास भिजवले. ओके. मग आता कृतीमध्ये पहिल्यांदा काय करायचंय? पहिल्यांदा आपण एक बाउल घेऊया. बरं. त्यामध्ये लसणाची पात टाकायची पूर्ण. बरं. पातीसह लसूण जो आपण घेतलाय. ओके. पुढे? त्यानंतर 1 वाटी हा भिजवलेला तांदूळ जो 3 ते 4 तास भिजवलेला आहे पूर्ण घ्यायचा आहे. सगळं घेऊया. ओके. बरं. त्यानंतर कोथिंबीर आहे. बरं. तोही पूर्णच घ्यायचा आहे. एवढी सगळी लागेल? सगळी लागेल. ओके. हिरवी मिरची आहे 1 चमचा. एवढी लागेलच. हां. आणि चवीपुरतं मीठ बघा बरं. हो, थोडं पुरे का? ओके. काय आता या मिश्रणाला आपण मिक्सरमध्ये पूर्ण मिक्स करायचंय, वाटून घ्यायचंय. बरं, ठीक आहे. हे आपण त्याचं वाटण करायचं. ओके. मग आम्ही आता हे वाटण तयार करून घेतो मिक्सरला लावून आणि मग आपण पुढच्या कृतीकडे वळूयात. लसणाच्या आयत्यासाठी लागणारं हे जे मिश्रण आहे ते आपण तयार करून घेतलेलं आहे, वाटण तयार केलं मिक्सरला लावून. बरोबर. आता काय पुढे? आता ह्या वाटणामध्ये आपल्याला तांदळाचे पीठ टाकायचंय. बरं. एक बाइंडिंगसाठी टाकायचंय 1 चमचा. 1 चमचा फक्त? 1 ते 1.5 चमचा. ओके. पुरे? हां. आणि हे मिक्स करून घ्यायचं? हे मिक्स करायचंय. बरं. हे मिक्स करता करता मला सांगा की आता लहानपणापासून तुम्ही याच्याकडे वळलात, वेगवेगळे पदार्थ करून पाहणे, जसा हा पदार्थ तुम्ही तुमच्या ताईकडनं शिकलात, याच्याशिवाय अजून तुमच्या हॉबीज काय आहेत? याच्याशिवाय अजून ड्रॉइंग वगैरे. बरं. किंवा संगीत ऐकणे, गाणी ऐकणे. कुणाची गाणी आवडतात तुम्हाला खूप? मला सगळी ओल्ड पासून ते न्यू पर्यंत सगळी गाणी आवडतात. ओल्ड पासून ते न्यू पर्यंत सगळी गाणी आवडतात. पण ओल्ड मध्ये कोण आणि न्यू मध्ये कोण? ओल्ड मध्ये मला किशोर कुमार, लता मंगेशकर. बरं. न्यू मध्ये आपलं सोनू निगम आहे. बरं. किंवा उदित नारायण आहेत. बरं. त्यांचे सॉंग्स जास्त आवडतात. माझं गाणं कधी ऐका तुम्ही? न्यू मध्ये तुम्हाला माझंही आवडायला लागेल गाणं. आणि आता पुढे काय करायचंय? आता आणखीन थोडं पाणी टाकायचंय. पाणी घालायचं. किती लागणार आहे सांगा? बघा. बस. बस. परत मिक्स करायचं. मोठ्या चमच्याने मिक्स करा. बरं. मग हे मला वाटतं हे तुम्ही करा. म्हणजे आपलं इडली किंवा डोसा करताना जे आपण बॅटर तयार करतो त्याच्यापेक्षा थोडंसं पातळच करायचं. थोडं पातळ केलंय. बरोबर. झालंय व्यवस्थित तयार? हो, बॅटर झालेलं आहे. बरं. आता याला आपल्याला शॅलो फ्राय करायचं. बरं. पॅन वरती? हां. किती लागणार तेल? थोडं तेल टाका. बघा. वा. तशी म्हणजे करायला सुद्धा आणि फारच सोपी आणि सुटसुटीत रेसिपी आहे. काही फार पदार्थ लागत नाही. तेलाचं प्रमाणही कमी आहे. लसणाचे आयते. बरोबर. हो. कशासोबत खाता येतात हे आयते आपल्याला? हे आपण चटणी सोबत किंवा सॉस सोबत, खोबऱ्याची चटणी, टोमॅटो सॉस, कशासोबतही खाऊ शकतो. लसणाचे आयते हा पदार्थ आयताच मला आता खायला मिळणार आहे. माझी मज्जा आहे. हो की नाही? हो. होय. वा. व्हेरी गुड. आणि तयार करायला फार वेळ लागत नाही. कृती एकदम सोपी आहे. ह्याला दोन्ही बाजूनी परतून घ्यायचंय का? दोन्ही बाजून परतायचंय. वा. छान. अप्रतिम. परतून झालं की झालं? मग रेसिपी तयार झालं की झाले. व्हेरी गुड. सोबत खोबऱ्याची चटणी वगैरे आहे ना? खोबऱ्याची चटणी. होय. याला जरा ब्राऊन होऊन द्यायचंय. बरं. त्याच्यानंतरच उतरवायचं. मग त्याच्यानंतर पॅनवरनं काढायचं. ठीक आहे. याला जरा ब्राऊन होईपर्यंत आम्ही छान परतून घेतो. लसणाचे आयते तयार झालेले आहेत गरम गरम. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. लसणाचे आयते बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पातीचा लसूण, भिजवलेले तांदूळ, कोथिंबीर, तांदूळाचं पीठ, मिरची आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये पातीचं लसूण घेऊन त्यामध्ये 1 वाटी भिजवलेले तांदूळ, कोथिंबीर, 1 चमचा मिरची आणि मीठ घालून मिश्रण एकत्र करून मिक्सर मधून वाटून घ्यावं. वाटलेल्या मिश्रणामध्ये 1 ते 1.5 चमचा तांदूळाचं पीठ घालून सर्व एकत्र करावं. फ्राईंग पॅनवर तेल गरम करून त्यावर तयार मिश्रण गोल पसरवून तेलावर परतून घ्यावं आणि डिश सर्व्ह करावी. आपली जी पहिली रेसिपी आहे ती लापशी आणि मुगाच्या डाळीपासून आपण उत्तपे तयार करणार आहोत. आता आपण करणार आहोत लापशी मंचुरियन स्नॅक.